यानंतर हवामान 48°C पर्यंत तापमान वाढतं आणि उन्हाळ्यातील उष्ण लू वारे असह्य होतात. बराचसा पाऊस बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या मोसमी वाऱ्यापासून मिळतो आणि जानेवारी महिन्यात किमान सरासरी तापमान 4°C एवढं खाली येतं. गंगेचा मध्य मैदानी प्रदेश हा संक्रमण पट्टा आहे, तर गंगेच्या मुखाकडील मैदानी प्रदेशात उष्ण आणि आर्द्र हवामान अनुभवायला येतं. मार्च महिन्यात तापमान वाढतं आणि मोसमी पूर्व वादळी वाऱ्यासह जोरदार कालबैशाखी हा पाऊस पडतो. यामुळे या प्रदेशातील जनजीवन आणि संपत्तीचं फार मोठं नुकसान होतं. यानंतर लोकसंख्या आणि वसाहती. जगातील अति घनतेच्या प्रदेशांपैकी एक असलेला हा प्रदेश यानं देशाच्या एकूण क्षेत्रापैकी 9% भाग व्यापलाय आणि इथली लोकसंख्या देशाच्या 23% आहे. संपूर्ण मैदानी प्रदेशात जलसिंचन आणि वाहतुकीच्या उत्तम सुविधा आहेत. इथलं आग्रा हे ऐतिहासिक शहर, तर प्रमुख शहरं कानपूर, गाझियाबाद, अलाहाबाद आणि मेरठ. गंगेच्या मध्य मैदानी प्रदेशात पाटणा हे मोठं शहर, तर वाराणसी हे महत्वाचं प्राचीन धार्मिक शहर. गंगेच्या मुखाकडील मैदानी प्रदेशातील प्रमुख शहरं कोलकाता आणि हावडा.